रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस सोयाबीन अनुदानाच्या उर्वरित शेतकरी बांधवांच्या पैशासंदर्भात, त्या शेतकरी बांधवांना कापूस सोयाबीन अनुदानाचे उर्वरित पैसे कधी येणार त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा विचार केला तर कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे 30 सप्टेंबर 2024 पासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली होती। 10 ऑक्टोबरपर्यंत बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा सुद्धा झाले। तर आता उर्वरित शेतकरी बांधव, बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत। तर त्याचं कारण एक म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे येऊ शकले नाहीत। आता नेमके त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे कधी येणार? तर शेतकरी बांधवांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा विचार केला तर आपण कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे हे का शेतकरी बांधवांनी सरकारला मागितलेले पैसे नव्हते। तर शेतकरी बांधवांची मतं जास्तीत जास्त माहिती सरकारला पडावी या कारणामुळे सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन भावांतर योजनेचे पैसे आम्ही शेतकरी बांधवांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी घोषणा माहिती सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती। पण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्याने आचारसंहितेमध्ये पैसे वाटप शक्य झालं नाही। त्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून एक तारीख जाहीर करण्यात आली। अशा 4-5 तारीख जाहीर करण्यात आल्या होत्या, पण त्या तारखेमध्ये पैसे वाटप झाले नाही। आखरी 30 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई वरळी या ठिकाणी एक कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रम होता। त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आम्ही वाटप करणार आहोत अशी माहिती सांगण्यात आलेली होती, पण त्या दिवशी सुद्धा वाटप झाले नाही। दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप करण्यास सुरू झालं। तर 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा सुद्धा झाले। 50 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा झाले होते। हेक्टरी 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झाले। पण असे बहुतांश शेतकरी बांधव आहेत ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा एकही रुपया आलेला नाही। तर त्याचं कारण काय? तर शेतकरी बांधव, राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांना PM किसान राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व केंद्र सरकारची PM किसान योजना, या दोन्ही योजनेचे ज्या शेतकरी बांधवांना पैसे येत नव्हते त्या शेतकरी बांधवांना अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे वितरण बहुतांश शेतकरी बांधवांना झालेलं नाही। कारण की बहुतांश शेतकरी बांधवांनी आपली KYC पूर्ण केली नसल्यामुळे KYC पूर्ण केल्यानंतर लगेचच कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ लागली। पण बहुतांश शेतकरी बांधवांनी KYC पूर्ण केले नसल्यामुळे कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झाले नाही। राज्यातील 24 लाख शेतकरी बांधव अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। तर शेतकरी बांधवांना आता प्रतीक्षा लागलेली की अनुदान आम्हाला येणार का नाही। तर शेतकरी बांधवांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, कारण की महायुती सरकारच्या माध्यमातून तो संपूर्ण जो निधी आहे कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा तो त्या बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा जो निधी आहे तो बँक खात्यामध्ये अगोदरच वर्ग करण्यात आलेला होता। पण पण शेतकरी बांधवांनो, नेट बँकिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा सुट्ट्या असतील, आता आणखी शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात KYC बाकी असल्यामुळे कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे 24 लाख शेतकरी बांधव अद्यापही वंचित आहेत। तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे 23 नोव्हेंबर 2024ला। 23 नोव्हेंबरच्या नंतर म्हणजे आचारसंहिता संपत आहे। आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 24 लाख, उर्वरित 24 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे 23 नोव्हेंबरच्या नंतर म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच लगेचच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांना चिंता करण्याची गरज नाही। ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आले नसतील तर त्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच कोणतेही जर सरकार आलं तरी ते कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे वितरण होणार आहेत। त्यामुळं चिंता करण्याची गरज नाही। उर्वरित जे शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन अनुदानापासून वंचित राहिले। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या
संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचे पैसे त्या शेतकरी बांधवांच्या ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही एकही रुपया मिळालेला नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांना तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।